हाय नमस्कार. तर मी विनोद पानगरे तुमची सर्वांनी स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज हे बघा, हे आमच्या गावचे. आज आम्ही चाललो आहे, आमच्या गावच्या देवीची प्रतिष्ठान आहे, त्यासाठी चाललो आहे सर्वजण. तर चला तुम्हाला दाखवतो आज पूर्ण गावचा व्ह्यू. हे बघा, हे आमचे कोल्हापूर आलेत. चला आली, सगळी झाली. खाली जायला होय, खाली वर जाऊन येऊया. तर मंडळी आता आपण आलो आहे, मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावच्या केशवबा देवाचे मंदिर. तर हे बघा, पहिलं आपण त्याचं दर्शन घेऊया. हे बघा, हे आमच्या केशवबा देवाचे मंदिर आहे. पूर्ण रांगोळी काढलेली आहे, आज कार्यक्रम असल्यामुळे पूर्ण रांगोळी काढलेली आहे. तर चला दाखवतो तुम्हाला गावचं, आमच्या गावचं देऊळ. हे बघा, हे आमच्या गावचं देऊळ आहे, मोठं देऊळ आहे. या ठिकाणी तर शिमगाने सर्व काय असतं. तर आज कार्यक्रम असल्यामुळे पूर्ण मंडपही सजवलं आहे. आता खाली चाललो आहे जांभूळ फाट्यावरती. तिथं गावकरी आमच्या मूर्त्या घेऊन येणार आहेत. नमस्कार मंडळी. तर आपण आता आलो आहोत आपल्या डिंगरी रोडवरती, आणि या ठिकाणी आता आपल्याला गावच्या जे देवी आहेत ते मूर्त्या घेऊन येणार आहेत, आणि ते आपण घेऊन चाललो आहे देवळामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे या ठिकाणी असं एक बोर्ड लावलेलं आहे. हे बघा, प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, असे मूर्तीचं आगमन होणार आहेत. आता गावचे जे आमचे जे गावकरी आहेत ते सर्व या ठिकाणी मूर्त्या घेऊन येणार आहेत. त्यानंतर आम्ही वाजत गाजत, म्हणजे नाचत ढोल ताशांच्या मिरवणुकीमध्ये आम्ही सर्व गावी घेऊन चाललो, आपल्या गावच्या मंदिरामध्ये घेऊन चाललो आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी रांगोळी केलेली आहे. हे बघा, हे इथं पूर्ण तसेच सनई वाजवत आहेत. गावकरी सर्व आपले जमलेले आहेत, तुम्ही बघू शकता ते गावाचे गावकरी आहेत. तसेच आपल्या आरती करण्यासाठी सर्व लेडीज या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी लेडीज आपल्या आरती करण्यासाठी आलेले आहेत. तर थोड्याच वेळामध्ये आपल्या आमच्या देवींचं आगमन होईल, तुम्हाला दाखव. तर मंडळी बघता तुम्ही सर्वजण आलेत, आपल्या देवीचं आगमन होणार यासाठी सर्व आलेले आहेत. तर चला तुम्हाला बाकीचे आपले मी दाखवतो. तसेच आजच्या दिवसामध्ये जे काय कार्यक्रम होणार आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करा सगळ्यांनी लवकर.
या ठिकाणी देवीचा आपण टाकून आलेला आहे. सुंदर अशी मूर्ती आपल्या केलेली आहे. सर्वची गर्दी आलेली आहे. तर देवीचे ओके बरोबर आहे. तर हे टक्के हे या ठिकाणी
आलास मेन कार्यकर्ते व्हिडिओ मध्ये येणार. तर बघू शकता आज आपला आता देवी आलेले आहे आणि आपण आता घेऊन चाललो आपल्या मंदिरामध्ये बाजूला घेऊन चाललो. तर चला आपण सर्वांनी त्या आनंद घेऊया. तर बघा पूर्ण सर्व आज त्याचं घेऊन चाललोय.
नमस्कार मंडळी, आता आपण आपली देवी आपल्या मंदिरामध्ये आणलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवतो त्यानंतर काही देवी दाखवतो. आता देवी आपली घेऊन चालले आपल्या मैदानामध्ये. हा पाठवा. तर तुम्ही बघू शकता आता आपल्या देवी आपल्या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि थोड्या वेळानंतरच ती प्राणप्रतिष्ठा केली जाईल. तर इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. काय करता तू? अरे बघा इकडे नाश्त्यासाठी पोहे बनवलेले आहेत. हे बघा इकडे चहा आहे, बघू शकता.
होय मस्त गरम गरम मस्त सोय गेलेली आहे. आज नाश्ता जेवण त्या ठिकाणी आहे. आता थोड्याच वेळामध्ये पूजेला देखील सुरुवात होईल. पूजे काकांना पूजा मांडलेली आहे. दिवे बनवतात देवीसाठी. या ठिकाणी बघा हात पाय धुण्यासाठी पाण्याची सोय देखील केलेली आहे. तर मंडळी तुम्ही व्हिडिओ पाहिला या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आज कार्यक्रम देखील आहेत, ते कार्यक्रम देखील बघायला या. हे बघा पूजेला सुरुवात झालेली आहे. बाकी पूजा करायला येते. महालक्ष्मी जागमाता पावना दे. हवनाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. चला तू गावकर पुढे गेले हे आता पाणी लावून द्या डोळ्याला, बाकी सगळ्याला द्या. तर हे बघा आपल्याला पुण्याचे कृष्णवेल यांच्याकडून स्पॉन्सर आलंय, थम्सअप आलंय, तसंच संभाजी गीताकडून फरसाण आहे आणि आपल्याला ही टाकी आता खाली गावच्या देवीमध्ये न्यायचं आहे.
त्यासाठी पार्टी करताना थम्सअप दिलाय हे बघा मस्त मजा करत चालले सर्व पेप्सी पण आहेत या पेप्सी खायला पाणसाळी टाकी घेऊन या ठिकाणी बघू शकता तुम्ही होम हवन चालू आहे आपल्या देवळामध्ये जेवणाचं काम चालू आहे आमचे आचार्य रोशन करदोडे अजय बोले आचार्य तुम्हाला दाखवलं ते जसं आता आपण आतमध्ये आलो हे इकडं दुपारी जेवणाची सोय चालू आहे बघा तसेच सगळ्यांना आईस्क्रीम आले खायला दिलेत आईस्क्रीम वाटतात बघू शकता सगळ्यांना बघा हा मी पण खातोय आदर्श आणि बक्षे येतं त्यातलं एक केळं घ्यायचं मध्ये तोडायचं आणि पुढे येऊन पाणी घालायचं आदर्शाला बक्ष द्यायचं आता तुम्ही एक पोळी तांबण्यात पाणी सोडा तो अर्धा खाली ठेवा असं काय ठेवतो नारळ उचलून बाजूला ठेवला तरी चालेल बाजूला ठेवून दिला तरी चालेल ओवाळायचं ह्यांच्यावरनं लोकांवरनं सगळ्यांना हात जोडायला सांगा सगळ्यांवरनं तीनदा ओवाळायचं एकदा ह्यांच्यावरनं तीनदा ओवाळा सगळ्यांवरनं एकदा ओवाळा देवळावरनं ओवाळा आणि घेऊन ठेवा गोराय तर गोराय गोर गोरोत्तराय जय सर्वाय सर्वरूपाय सगळ्यांनी प्रार्थना करायचे गोराय तर गोराय गोर गोरोत्तराय जय सर्वाय सर्वरूपाय रुद्ररूपाय ते माहिती बनी चाल घेतो पाठीमागं बघायचं नाही जा ठीक आहे तुम्ही हातात पाण्याचं भांडे घ्यायचे हां जेव्हा तुम्ही तिथे गेटवर जायचं तुम्ही काय करू नका गेटवर फक्त जाऊन मोहरी उडवायची बाय आणि तुम्ही हे पाणी इथे उडवून टाकायचं सगळ्यांनी हातपाय धुवून या किंवा डोळ्याला पाणी लावलं तरी चालेल हातपाय धुवून डोळ्याला पाणी लावलं तरी या देऊन टाक ते जरा हात घ्या सगळं महालक्ष्मी जागमाता पाहणार सगळे तशाच ठेवलेल्या आहेत त्या घंटानाथ आधी बांधून घ्या दोन मिनिटं थांबा तर पूजेच्या वेळेला त्या एकदा माझ्याकडे
निक्या जरा हार जरा बोलून राहते तू दादा नामून ठेवा का काहीतरी हार वगैरे ते जरा बघ कुठं निवेदयामी त्यांच्याकडे आतील ओवाळलं कंटाळून आतील ओवाळलं रूपम समर्पयामी साधि रूपम समर्पयामी निवेदाय लाभो प्रभुरा साधि नैवेद्यम निवेदयामी पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा नारायण देवा संचारति होवारो श्रीपति पुष्पवती भावा श्रीपति पुष्पवती भावा जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा करते पुराण प्रवचा परिमल नव्या सहित तुम महाराज पुरा युगयोग दर्शना विचलित गोधू मधुरा सतात दर्शन करिता प्रभात भक्षण करिता प्रसन्न तू नारायण प्रसन्न तू नारायण जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा दयाला सत्यनारायण देवा गणपतीन चरण शरण पाहिन रूपा तुझे तुझे अनेकनाथ पूजन ममेव वाहिन ममे नमः तमेव माता पिता तुमेव तमेव बंधु सखा तुमेव तमेव विद्या जयं तुमेव तमेव सर्व ममेव देव हरे नमाता प्रकृतया वा विद्यात्मना वा समर्पया करोमि यज्ञं समर्पणं मे नारायणाय समर्पया सर्वं केवलं नारायणं कृष्णां सर्वदेवं वेदं सर्वं गुरुनावलं संविनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला श्री रामदेवता माते की जय श्री सत्यनारायण महाराज की जय सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडा तुके शून्यो गुण सदानंदा व्यकुनाय कामा गणेश आता जय जय रवी समर्थ मोरया मी बाळकाने तुझी सेवा करू काय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा मा तुपान कोटी मंगलमूर्ती मोरया माझ्या ठिकाणी मनदाय माझे कदा ठिकाणी निधरूप तुझे विजयी तो मस्तकजा ठिकाणी तिथे सत्पुरुष तुझे माय श्री सत्यनारायण महाराज की जय श्री ग्रामदेवता माते ग्रामदेवता माते माते की जय आगे उभे तो तुझे मान कैसे रुका जाओ के पूजा के शुभ न होना के देव ने समुद्रम देवा बाया मोगा बुद्धि प्रज्ञान जे समतांची बसवाने प्रदेशा ग्रामदेवता सांदेला वासलेला आणि आपल्या सर्वांची लोकांनी आता लक्षात घ्या आपली ठेवायची त्याच्यावर आज आपल्या समाजाच्या नावाची दिवाळी देऊन जांभूळवाडीतील संस्कारामध्ये आज आपल्या या ठिकाणी महालक्ष्मी नागमाता पावना देवी त्या तिन्हीच्या प्रतिमेची नूतन जीर्णोद्धार केल्याबद्दल लाल आपली यथाशक्ती यथावती वेळी वाकडी गायनापर्यंत तुझा जीवनाने या न्यायानं प्रतिष्ठावर सेवा प्रभू यथाशक्ती यथावती सत्यनारायण लोक सेवा आता त्या दादा जोडून गेले केलेली अल्पस्वल्प सेवा आपण गोड म्हणून घ्या त्यामध्ये काही मिळून अतिरिक्त झाले असेल तर क्षमा करा सर्वकाला शेतीवाडी गुराढोरात मुलांना अभ्यासामध्ये उद्योगामध्ये सध्यामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राजकारणामध्ये कुटुंबातील या समस्त गावातील ज्या काही मंडळी ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या क्षेत्रात त्यांना चांगल्या प्रकारचं सुयोग्य संपादन करून द्या चांगल्या प्रकारची योग्य गावाची सर्व सिद्धीच न्या त्यामध्ये काही अडचण पिढाबाधा दोष असेल दूर करा गावामध्ये काही तुम्हाला अडचण पिढाबाधा दोष असेल सर्वतांना दूर करा टीपासून मुंबईपर्यंत जाकरमाने आपले उद्योग धंदे व्यवसाय करत राहतात त्या सर्वांचं रक्षण करा संकट समय कुणी आपलं भक्तगण मंडळी आपलं स्मरण करतील सर्वांच्या पाठीशी उभे राहा सगळ्यांचं कल्याण करा रक्षण करा प्रगती करा उद्योग धंद्यामध्ये त्यांना सेवा सहभागी द्या नोकरीमध्ये त्यांना सगळ्या प्रकारची मोठी करून द्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांना सुविधा प्राप्त करून द्या राजकारणामध्ये त्यांच्या मनासारखं त्यांना यश प्राप्त करून देऊ सर्वात मोठी अखंड कृपा देऊन आजची आपली केलेली सेवा आपल्या सर्वांना रुजू करून घेऊन त्या सर्वांचं कल्याण करा रक्षण करा प्रगती करा आणि याहीपेक्षा उत्तम एकोप्यानं आनंदानं आपली सेवा करून घ्यावा लागला सत्यनारायण महाराज की जय ग्रामदेवता माते की जय
कुत्र्याला बाहेर देत पाणी वाढायचं बघ ना जरा बाबा तिथे का नाही हे बघा घाय नका करू चौकात घ्या मग आपण काय बोलणार येते ना कशाला सांगितलं महाप्रसाद आता मी पटवलं समोर तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा तसेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अरे नमस्कार मंडळी तर आता मला थोड्या वेळा सुरुवात होत आहे तर तुम्ही पाहू शकता सध्या तयारी चालू आहे हे बघा फिरायची तयारी होत आहे तर आपण आता तुम्हाला मी दाखवतो कोणसोडी जांभवाडी मुंबई यांचे नाट्य नमन मंडळ थोड्याच वेळात आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसणार आहे ऑक्टोपॅड मधून सहकार्य करणारे राजेंद्र दादा बाई यांच्याकडून